नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आजचा विषय कुटुंबामध्ये सतत मतभेद होणे, सतत घरामध्ये कलह होणे, हा प्रकार भरपूर ठिकाणी, भरपूर कुटुंबामध्ये दिसून येतो. त्यावरच मी आज तुमच्यासाठी उपाय आणलेला आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर जाणून घेऊ घरातील कुटुंबातील मतभेद. सगळ्यात आधी आपलं कुटुंब खूप व्यवस्थित चाललेलं असतं. आपण घरामध्ये मोठ्या लोकांचा आदर, मान, सन्मान ठेवून प्रत्येक व्यक्ती चलत असतो. प्रत्येक निर्णय कुटुंबातले लोक एकत्र घेतात. पण बऱ्याच वेळेला बाहेरच्या लोकांची आपल्यावर दृष्ट लागली, की ह्यांचं कुटुंब एकत्र आहे बाबा. मग हे कुटुंब एकत्र असल्याच्या नंतर लोकांची नजर लागल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सतत अचानक क्लेश चालू होतात, मतभेद चालू होतात. बऱ्याच वेळेला व्यवसायासाठी म्हणा, नोकरीसाठी म्हणा, पती-पत्नी वेगळ्या गावी राहत असतात. त्यांच्या सुद्धा मतभेद होतात. मग ह्या मतभेद होण्या गोष्टीला किंवा ह्या घरात क्लेश होणाऱ्या गोष्टीला, सतत नवरा-बायकोमध्ये क्लेश होणाऱ्या ह्या गोष्टींना उत्तर बऱ्याच वेळेला मिळत नाही. मग भरपूर लोकं प्रश्नात असतात, की आम्ही काय उपाय करावा? खास त्याच लोकांसाठी आजचा उपाय. सगळ्यात महत्त्वाचं, स्क्रीनवर तुम्हाला फ्रेम दिसत आहे, तशा पद्धतीने तुम्हाला फ्रेम तयार करायची आहे. ती फ्रेम मागून पांढरीच असावी. त्याच्यावर बेलाचे पानं आपल्याला ठेवायचे आहेत. ते 9 बेलाचे पानं घ्यायचे आहेत. पानं किडके नसावीत याचा विचार करावा. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं अत्तर आणि केसर कालवून त्या पानांना लावायचं आहे. हा उपाय शुक्रवारी करायचा आहे. त्यानंतर हे पानं सगळे व्यवस्थित ठेवून आपल्याला फ्रेम तयार करून आणायची आहे आणि घरामध्ये ती फ्रेम दक्षिणेकडे तोंड करून लावायची आहे. उत्तरेच्या भिंतीला आणि दक्षिणेकडे तिचं मुख झालं पाहिजे. अशा पद्धतीने ती फ्रेम लावा. बेलाचे 9 पान आहेत, स्क्रीनवर दिसत आहे तशीच फ्रेम करायची आहे. त्यानंतर एक नारळ ओवाळून, त्या फ्रेमला एक नारळ ओवाळून तुम्ही बाहेर नेऊन फोडून टाका. ते प्रसाद म्हणून खाऊ नका. त्यानंतर हा उपाय करत असताना हा उपाय कुणाला शक्यतो सांगू नका. हा उपाय आपल्या आपल्या घरातच करा. आपल्याला भरपूर फायदा होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.